सध्या धनगर आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती, आपल्यासोबत गोपीचंद पडळकर आहेत। काल जी बैठक झाली ती खूप चांगली बैठक झाली, सकारात्मक बैठक झाली। आमच्या सगळ्यांचं म्हणणं उपोषणकर्ते जिथं जिथं महाराष्ट्रात, लातूरला पण आमचे हजारे आणि गोयकर हे उपोषणाला बसले, त्यांचाही उपोषणाचा 8वा दिवस आहे, अन्य ठिकाणी हे सुरू आहे। आणि म्हणून आमचं काय म्हणणं होतं सरकारकडं की सरकारनं हे मान्य केलं आहे, शपथपत्रावरती तुम्ही 3 वेळा लिहून दिलं, काय दिलं की या राज्यामध्ये धनगर नावाची जमात अस्तित्वात नाही आहे, ते धनगर आहेत। आणि मग आता आम्ही त्यांना म्हणतोय की तुम्ही आता या विषयाला धरून आणि तुम्ही जी समिती गठीत केली होती, डॉक्टर सुधाकर शिंदे समिती, त्यामध्ये काही सदस्य होते, अधिकारी आणि बाकीचे शासकीय सदस्य होते, त्यांनी 5 राज्याचा दौरा केलेला आहे, त्यांचा तुम्ही तात्काळ अहवाल घ्या आणि आम्हाला JR काढून द्या। मग तिथं असा विषय आला की जे आदिवासी डिपार्टमेंटचे सचिव आहेत आणि विधी व न्याय खात्याचे सचिव आहेत, त्यांचं म्हणणं असं आलं की हे आपलं केंद्र सरकारकडे पाठवावं लागतं आहे, ह्याचा व्यवस्थितपणे स्टडी करणं, त्याचा आयोग नेमणं आणि मग धनगर समाजांना आदिवासी जमातीत समावेश करणं आणि मग तो केंद्राकडे विषय पाठवणं। तर आम्ही त्यांच्या बाब लक्षात आणून दिली की धनगर समाजाची मागणी समावेशाची नाही, ही मागणी अंमलबजावणीची आहे। 342(2) नुसार समावेशाच्या बाबतीमधली सगळी प्रक्रिया पूर्ण केली जाते आणि 342(1) नुसार आमची कारवाई करा। आणि मुख्यमंत्री महोदयांच्या ही बाब लक्षात आली की बाबा कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे। जवळपास 2 तास ही मीटिंग चालली होती आणि या मीटिंगमध्ये अधिकाऱ्यांना स्ट्रिक्टली सूचना दिल्या, येत्या 8 दिवसाच्या आतमध्ये मुख्य त्यांचे जे अधिकारी आहेत खारगे साहेब, त्यांना त्यांनी मेन म्हणून या सगळ्या समितीचं घोषित केलं आहे, त्यांनी सगळ्यांना बोलवावं, सगळ्यांशी चर्चा करावी आणि त्यामध्ये विधी व न्याय खात्याचे सचिव, आदिवासी डिपार्टमेंटचे सचिव आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्रालयाचे सचिव आणि मी स्वतः आहे, प्रकाश अण्णा आहेत, शिष्टमंडळातले आपल्या धनगर समाजाचे शिष्टमंडळातील लोक आहेत आणि मधू शिंदे साहेब जे आमचे रिटायर IPS आहेत। तर 8 दिवसाच्या आतमध्ये काय करायचं आहे? आता आमच्या लोकांचा गैरसमज झाला, समिती किती नेमताय तुम्ही? ही समिती कशासाठी आहे? या समितीनं इतकंच द्यायचं आहे, काय द्यायचं आहे की राज्य सरकारला JR काढता येतोय का नाही काढता येत। सरकारचे अधिकारी काय म्हणत आहेत की आम्हाला JR काढता येत नाहीत, आमची तज्ज्ञ मंडळी काय म्हणत आहेत की सरकारला JR काढता येतोय, आम्ही तशी तुम्हाला कागदपत्र प्रोड्यूस करू। आणि मग ते येत्या 4 दिवसात पहिली बैठक होईल, दुसरी बैठक होईल, हे वन डेच करायचे आहेत, त्याला गॅप ठेवायचा नाही आणि त्यात त्यांनी सरकारकडं त्या बाबतीतला अहवाल द्यायचा आहे। 8 दिवसाच्या आतली ही प्रक्रिया पूर्ण होईल। दुसरी बाब चांगली अशी घडली की डॉक्टर सुधाकर शिंदे समितीच्या काही सदस्यांनी माझ्याकडे विनंती अशी केली होती की आम्ही आता 5 राज्याचा दौरा केला आहे आणि कर्नाटक आणि गोवा राज्याचा आम्हाला दौरा करायचा आहे, तिथं आम्हाला काही चांगलं मटेरियल पोषक भेटू शकतं जे पॉझिटिव्हली आम्हाला मिळेल। आणि म्हणून मी पत्र दिलं होतं सरकारला की यांची मुदतवाढ करून द्या 31 ऑगस्टपर्यंत। सरकारनं 31 ऑगस्ट गेली, आता 15 तारीख आली तरी मुदतवाढ करून दिली आहे। तोही काल विषय चर्चेला आला। मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ सांगितलं की तुम्ही आता ह्यांना 2 राज्यात जाण्याची आवश्यकता असेल तर ह्यांना लगेच परवानगी द्या, नसेल तर तुम्ही ज्या 5 राज्याचा अहवाल तयार केलेला आहे तो सरकारकडे तुम्ही ताबडतोब सादर करा। हे 2 विषय संपले। आणि तिसरा महत्त्वाचा विषय काय होता की हायकोर्ट आमच्या विरोधात का गेलं, तर त्यामधली एक मुख्य भूमिका अशी होती की धनगर समाजाच्याच 5 लोकांनी, जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये फुलंब्री तालुक्यामध्ये भाबरा नावाचं गाव आहे, त्या गावातलं खिलारे नावाचं धनगर कुटुंब, त्यांनी काय पूर्वजांनी त्यांच्या धनगरच्या जागी ओव्हररायटिंग करून करून त्यांनी धनगडाचे STचे दाखले काढले। असे 5 दाखलेला जात पडताळणी झाली होती, ते दाखले रद्द करायचे आहेत। तर तोही विषय मागच्या कॅबिनेटमध्ये 2-3 कॅबिनेटपूर्वी राज्य सरकारने एक निर्णय केला होता की एखाद्या जात पडताळणी समितीनं SC किंवा STचा दाखला एकदा निर्गमित केला तर तो जर बोगस असेल, चुकीच्या पद्धतीनं कागदपत्र प्रोड्यूस करून घेतला असेल तर तो रद्द करण्याचा अधिकार हा जात पडताळणी समितीला नव्हता। तर कॅबिनेटनं जात पडताळणी समितीला अधिकार देण्याचा निर्णय घेतलेला आहे, ते राज्यपाल साहेबांच्याकडे सहीला जाऊन म्हणजे तोही विषय संपेल। अशी एक व्यवस्थितपणे चांगली बैठक झालेली आहे। आता आचारसंहिता जवळ आली, आमच्या लोकांच्या मनात प्रश्न अनेक आहेत की बाबा आचारसंहिता जवळ आलेली आहे, हे वेळ जातो यामध्ये। मग आता सरकारला आम्ही तेच म्हटलं की आता तुम्ही आचारसंहिता येणार, मग तुम्ही आमचं काय करणार? तर 8 दिवस किंवा 10 दिवस जास्तीत, आता सुट्ट्या पण लागल्या, आता उद्या परवा सुट्टी आहे, परत शनिवार रविवारी सुट्टी येते, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जमेला धरून त्यांनी 10 दिवसामध्ये सगळ्या प्रक्रिया पूर्ण कराव्यात अशी विनंती सर्व शिष्टमंडळाच्या वतीनं सगळे नेते मंडळी होते। आणि खूप चांगली बैठक, पहिल्यांदा अशी बैठक घडली काल, कुठला वाद नाही, कुठला विवाद नाही, एकाने एक बोललं दुसऱ्यानं दुसरं असलं काहीच नाही, सगळ्यांनी एका सुरात
जे काही विषय मांडले ते व्यवस्थितपणे अभ्यासपणे मांडले आणि तशा पद्धतीनं आता राज्य सरकारनं पुढं निर्णय घेण्याचं मान्य केलेलं आहे. म्हणजे GR काढता जर राज्य सरकारला येत असेल तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काल सांगितलेलं आहे सरकारच्या वतीनं की आम्ही तो GR काढू, आम्ही कुणावरती अन्याय करणार नाही. आम्ही सरकारला ही पण विनंती केली की मागच्या दीड महिन्यापूर्वी सुप्रीम कोर्टानं 6-1 जो खंडपीठानं उपवर्गीकरणाच्या बाबतीमध्ये जो निकाल दिलेला आहे त्यामध्ये तुम्ही आदिवासींना A करा, धनगरांना B करा. आदिवासी जमातीवरती अन्याय करणं हा आमचा स्वभाव नाही, आमची मागणी नाही. त्यांचं वेगळं ताट द्या. तुम्हाला आता सुप्रीम कोर्टाने निर्णय पण दिलेले आहेत, त्याचाही व्यवस्थितपणे त्या निकालाचा अर्थ काय आहे ते काढून त्या बाबतीत सुद्धा सरकारनं निर्णय घ्यावा. त्यामुळे आदिवासी लोकांनी सुद्धा काही या विषयाचं टेन्शन घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. आता आम्हाला असे आहे की 1 तारखेच्या आतमध्ये ह्या सगळ्या गोष्टी GR पर्यंत जातील असे एक आम्हा सगळ्यांना आता पॉझिटिव्हली सकारात्मक आशा सगळ्या धनगर समाजाची आहे. जर GR निघाला तर तुम्हाला समावेशाला किती वेळ लागेल? दाखले मिळाले? GR निघाला का दाखला द्यायला सुरूच झालं ना. GR मिळालं की ते सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना देतील, राज्यातल्या सगळ्या आयुक्तांना देतील की अशा पद्धतीनं धनगराच्या जागी धनगर आहे असं समजून तुम्ही धनगर समाजाला एसटीचे दाखले द्यायला चालू करा. विषय संपला. ह्याच्यापेक्षा वेगळं काय करण्याची आवश्यकता नाही. त्यांना माझी विनंती अशी आहे, मराठा समाजाला जे तुम्ही खोटं स्वप्न दाखवलेलं आहे ते पहिलं तुम्ही पूर्ण करा. धनगरांची चिंता करण्याची अजिबात आवश्यकता नाही. हे सगळं आता राजकारण न समजण्यासारखा धनगर वेडा राहिलेला नाही. धनगराच्या मेंढपाळांच्या हातामध्ये मोबाईल आहे, त्याच्यामध्ये व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, ट्विटर आहे. राज्यामध्ये काय घडामोडी सुरू आहेत ते सगळ्यांना माहीत आहे. तुम्ही OBCमध्ये कशा पद्धतीनं OBCच्या लोकांच्यावरती अन्याय करण्याची भावना व्यक्त करताय आणि त्यामुळं तुम्ही जास्तीची काही चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. धनगर आता खूप सक्षम झालेला आहे आणि ताकदीनं व्यवस्थितपणे हे आरक्षण मिळवल्याशिवाय धनगरांची पोरं गप्प बसणार नाहीत, शांत बसणार नाहीत. आम्हाला उशीर लागला पण आम्ही ते मिळवल्याशिवाय गप्प राहणार नाही. कधीपर्यंत अपेक्षित आहे याचा निकाल? नाही, आता काल जी बैठक झालेली आहे त्या बैठकीतून सरकार GR काढायला तर तयार झालेलं आहे. सरकारनं स्टेटमेंट पण दिलं CMनी आणि शंभूराजेंनी की होय आम्हाला जर हे काढता येत असेल तर आम्ही निश्चितपणे काढू. आता आमची जबाबदारी आहे, आमच्या सगळ्या तज्ज्ञ लोकांची जबाबदारी आहे की सरकारला पटवून देणं की कशा पद्धतीनं हा GR काढता येतो. ज्या दिवशी पटेल त्या दिवशी परत आम्ही सरकारकडे बसू की आता हे या पद्धतीनं GR काढता येतोय, तुम्ही आम्हाला GR काढून द्या. आचारसंहितेच्या आधी अपेक्षित आहे? मग आता दुसरं काय आहे? आचारसंहितेनंतर काय? आचारसंहितेच्या अगोदर GR निघेल अशी आम्हा सगळ्यांना आशा आहे आणि सरकार पण तशा पद्धतीनं पाठपुरावा करतं आहे. सरकार त्याच्यासाठीची जी कार्यवाही करणं आवश्यक आहे ते करतं आहे असं आम्हाला एकंदरीतपणे सगळं दिसतं आहे. मुळामध्ये काय आहे, हे राष्ट्रवादी काँग्रेसवाले, हे राष्ट्रीय काँग्रेसवाले ह्यांना कधीच धनगरांचं पडलेलं नाही. 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं, आमची केस कोर्टामध्ये सुरू होती. मधू शिंदे साहेब सातत्यानं सरकार म्हणून ह्यांच्याकडे पाठपुरावा करत होते. एक पण तारीख झाली नाही 2.5 वर्षात. किती? एक पण तारीख झाली नाही. देवेंद्रजी जेव्हा सत्तेमध्ये आले, एकनाथ शिंदे साहेब सत्तेमध्ये आले आणि मला त्यांना खरं तर धन्यवाद द्यायचा आहे. जे धनगरांनी मागितलं ते सगळं त्यांनी दिलं. एवढं सोपा नाही हा विषय, त्यांनी व्यवस्थितपणे दिला. हे काही करू शकत नाहीत हो. आता अजून काय याविषयी मला बोलायचं आहे पण जरा त्यांच्याकडून येऊ द्या. ह्यांचा खरा चेहरा आमच्या लोकांच्या समोर आहे. लोक देणारे हीच लोकं आहेत, जी लोक प्रामाणिकपणे देऊ शकतात त्यांच्याकडेच पाठपुरावा आपण करू शकतो. पवारांच्याकडे नाही ना पाठपुरावा करू शकत. पवारांच्याकडे जेव्हा आमचे मधू शिंदे साहेब भेटायला गेले त्यांनी सांगितलं असा विषय आहे. ते काय म्हणतात, 1981ला एक धनगड नंदुरबार गडचिरोलीला होता असं मी ऐकलं होतं. म्हणजे तुम्ही आमचा विषय सोडवण्याच्या हिशोबानं काहीच करत नाही. लेखी द्यायचा तर विषय नाही, ह्यांनी ॲफिडेविट दिली शपथपत्रावरती. आमचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता धनगड राज्यामध्ये नाही आहे, तो धनगर आहे आणि आम्ही आता बऱ्यापैकी सिद्ध केलं. कोर्टाला पण मान्य झालं ते की धनगड जमात राज्यामध्ये नाही. जे 5 धनगडाचे दाखले काढलेली लोकं आहेत ती धनगराची लोकं आहेत हे कोर्ट त्या ऑर्डरमध्ये म्हणतं आहे. म्हणजे आता बऱ्यापैकी आम्ही आता त्या सगळ्या विषयाच्या जवळ आलेलो आहे आणि सरकार आता खूप पॉझिटिव्हली आमच्या सोबत बोलते. मीच नाही, विरोधी पक्षाचे पण आमदार होते ना तिथं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.